निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तुझे माझ्यावर प्रेम आहे, निष्ठा आहे, परंतु त्यात मोह येता कामा नये। भावनेने तू माझ्यातच काय तर परमेश्वरातही अडकता कामा नये। साधनेत हा मोह आडवा येतो, मग तो साक्षात परमेश्वराचा का असेना। लोखंड जसे अग्नीमध्ये तापून लाल होते आणि हवा तसा आकार धारण करते, तसे तुझे साधनेमध्ये व्हावे हे अपेक्षित आहे। गोरक्ष, हे स्थान ग्रहण कर। जशी आज्ञा गुरुदेव। रुद्र तेज शिव शंभु भूपती महादेव तू दिव्य जती शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुरी शक्ती। परम शिष्य विचल गुरु भक्ती किमयागार तू धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरखपती। गोरक्ष, मला पूर्णपणे ठाऊक आहे की तुझं किती प्रेम आहे माझ्यावर। बालपणापासून तू सतत सोबत आहेस माझ्या। मी स्त्री राज्यामध्ये होतो तेव्हा सुद्धा तू मला शोधून काढलास। मला सोडून तुला कुठेही जायचं नाही हे सुद्धा ठाऊक आहे मला। परंतु गोरक्ष, त्यागाशिवाय काहीही नाही। होय गुरुदेव, गुरुदेव आपण सांगितलं तर मी कोणतंही दिव्य करायला तयार आहे। मी तिन्ही लोकांशी लढेन, परंतु गुरुदेव मला तुमच्याशिवाय राहता येत नाही। ते मला ठाऊक नसेल का गोरक्ष? गुरुदेव, आता तुम्ही दिलेलं कार्य पूर्ण होईपर्यंत मला हे पाय दिसणार नाहीत। तुझं कार्य पूर्ण झालं की आपण अवश्य भेटणार आहोत। गोरक्ष, तुझ्या हातून असं लिखाण होऊ दे की ते तुझ्या नावाने ओळखलं जाईल आणि चिरकाळ टिकेल। गुरुदेव, तुम्ही आज्ञा दिली आहे, आशीर्वाद दिला आहे, तर ते कार्य होईलच। गोरक्ष, आसन ग्रहण कर। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नव नारायण। सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो
एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन माझ्या जन आमच्याकडून ऋण घेतलंय आणि जो जो आमच्या माघारी वाईट बोललाय त्या सगळ्यांना बांधित काय रे नाना, आमचाच खातो आणि आमच्यावरच उलटतो होय? काही वाटतं का तुला? जनार्दन, तू केलंस ते बरोबरच केलंस. एकालाही सोडायचं नाही. अक्का दिवाळी आहे. दिवाळीच्या तोंडावर तुम्ही असं बांधून ठेवणार का? प्रत्येकाचं जेवढं ऋण आहे ते मला परत करायचं आणि मगच मी घरी जाऊ देईन. जनार्दन, हा सगळा काय प्रकार आहे? अण्णा, सगळीकडे दिवाळी सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने दिवाळी साजरी करत आहे. अशा वेळी असं लोकांना बांधून ठेवणं बरोबर नाहीये. तुम्ही मध्ये काहीच बोलायचं कारण नाहीये. जनार्दन, सोडून दे सगळ्यांना. ऋण मागायची ही वेळ नाहीये. अण्णा, हे माझ्याबद्दल काय बोलले ते तुम्हाला माहिती आहे का? आजवर तुमचा प्रत्येक शब्द ऐकलाय मी, पण यात तुम्ही पडू नका. यातल्या एकालाही सोडणार नाहीये मी. महादेव, प्रभो, माते, माझा नमस्कार स्वीकार करावा. शुभम भवतु. शुभम भवतु. हताबा, तुला एक काम सोपवायचे आहे. आज्ञा करावी माते. हे जे अक्षय पात्र आहे ते तुला सदाशिवला द्यायचं आहे. जशी आज्ञा. माझी भक्त आहे ललिता. तिलाही ह्या पात्रामुळे सुख मिळेल. अवश्य.
तू या घरातून निघून जाणार? हो, पण आपण एकाच गावात असणार आहोत. माझ्याकडून मोठी चूक झाली बाळा, मला क्षमा कर. ललिता, ए ललिता, पिताश्री तुम्ही आत या ना, या. मी आत येत नाही. अहो असं काय करताय पिताश्री, या ना आत, या. तुखार, दिवाळीच्या दिवशी मी तुझ्याकडे आलो, पण रिकाम्या हाताने आलो. तुम्ही काही अन्न अपेक्षित नाहीये पिताश्री. बरं मला सांगा, तुम्ही असे बाहेर का उभे होतात? बापांनी मुलीच्या घरी जायचं नसतं बाळा. मला तुमची आठवण येतच होती. जावई बापू कुठे? आणि तू कशी आहेस? मी खूप आनंदात आहे. खूप चांगलं चाललंय माझं. दागदागिने, जमीन जुमला, मोठा वाडा असं काही नाहीये, पण तरीही मी सुखात आहे. मला हेच अपेक्षित होतं. तुम्ही बसा ना, उभे का आहात? मी तुमच्यासाठी लगेच. माझ्यासाठी पाणी सुद्धा आणू नकोस. आपल्याकडे प्रथा आहे, मुलीच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं. मी इथे वेगळ्याच कारणासाठी आलोय. काय झालं? सगळं ठीक आहे ना? काही चिंता करण्यासारखं नाही ना? तो जनार्दन आहे ना, त्याने गावातल्या काही लोकांना वेठीस धरलंय. ज्यांनी ज्यांनी ऋण घेतलंय त्यांना त्यांनी बंदी बनवलंय, आणि ते दिल्याशिवाय तो त्यांना सोडणार नाहीये. हे चुकीचं आहे. पण तुम्ही आलात, बसा ना, बसा. नको, आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. मला वाटते नाथांनी यात हस्तक्षेप करावा, कारण ज्या ज्या लोकांनी ऋण घेतलंय त्या सगळ्यांनाच जनार्दननी बंदी बनवलंय. आपण यातनं काहीतरी मार्ग काढू. स्वामी, तुम्ही नाथांकरवी सदाशिवला अक्षय पात्र दिले, त्यामुळे अतिथीला काय भोजन द्यायचे हा प्रश्नच मिटला. होय पार्वती, त्यामागे अजूनही काही कारण आहे. ते तुम्ही मला कुठे सांगता? नेहमी लपवून ठेवता माझ्यापासून. सांगतो पार्वती, गावातल्या लोकांवर एक संकट येणार आहे. कोणते संकट स्वामी? तेही तुला समजेलच. म्हणजे त्यावेळी सुद्धा हे अक्षय पात्र उपयोगी पडेल? अर्थात. गुरुदेवा, गुरुदेव, गुरुदेवा, गुरुदेवा, संकट आहे. गावात एकाने सगळ्यांना वेठीस धरला आहे. होय गुरुदेवा. दीपावली सुरू झाली आहे आज, आणि अशा शुभ प्रसंगी हे काही योग्य नाही. मला काही सुचलं नाही, म्हणून मी धावत आपल्याकडे आलोय. समजू शकतो,
शांत हो. तू स्वतःसाठी काहीही मागत नाहीयेस हे समजतंय मला. थांब. सुरवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो देवमच्छिंद्रना, नरहर हो मच्छिंद्रना. सदाशिव, हे अक्षय पात्र आहे. तू ज्याची इच्छा धरशील ते यामध्ये प्रकट होईल. गुरुदेवा, माझ्याकडे शब्द नाहीयेत. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, गुरुवरा देवमच्छिंद्रना. ललिता, ललिता, काय हो, हे काय घेऊन आलात? मी नाथांकडे गेलो होतो. गावात काय चाललंय हे त्यांना सांगितलं. त्यांनी मला हे अक्षय पात्र दिलं. जी इच्छा आहे ते हे पात्र देईल. अहो, मग जर असं असेल तर हे पात्र पहिल्यांदा श्री महादेवांपुढे ठेवूया. हो, अगदी बरोबर बोलतेस तू. अहो, ह्या पात्राकडे जे हवंय ते एकदा मागून तरी पहा. नाही ललिता, मला आपल्यासाठी या पात्राकडून काहीही मागायचं नाहीये. या पात्राचा उपयोग आपण स्वतःसाठी नाही करायचा. मग तुमच्या मनात काय आहे? दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जनार्दनने गावातल्या लोकांना बांधून ठेवलंय असं समजलं. त्या लोकांना कसं सोडवता येईल हे जाऊन पाहतो. ठीक आहे, तुम्ही जाऊन या, मी वाट पाहते. येतो. प्रभो, माते, शुभम भवतु, शुभम भवतु. मच्छिंद्र, या दीपावलीमध्ये लक्ष्मी पूजन हा खूप मोठा शुभयोग मुहूर्त आहे. आणि माझी एक इच्छा आहे. आज्ञा करा प्रभो. पार्वती शक्ती रूपाने सर्वत्र निवास करते, तिचं कार्य करते. परंतु लक्ष्मी रूपाचेही पूजन व्हायला हवे, जेणेकरून मनुष्याला संसारिक सुख प्राप्त होईल, त्यांच्या भौतिक इच्छा पूर्ण होतील. अशा शाबरी मंत्रांची रचना व्हावी, जो मंत्र म्हटल्यानंतर लक्ष्मी प्रसन्न होईल. तुमच्याकडून शाबरी मंत्रांची रचना होणं, त्याचा उपयोग सर्वसामान्य माणसांसाठी व्हावा. अर्थात तो मंत्र म्हणताना मनुष्याची श्रद्धा, मनुष्याचे आचरण तो सत्याच्या वाटेवर आहे की नाही
हे देखील महत्वाचे राहील. परंतु जे सज्जन आहेत, जे सत्याच्या वाटेवर आहेत, त्यांना ही लक्ष्मी प्रसन्न व्हावी. योग्य मार्गाने शुभ लक्ष्मी त्यांच्या घरात यावी. मच्छिंद्र, असा मंत्र तयार करा. जशी आज्ञा. एका सालात ज्या 4 मोहरात्री आहेत त्यातली ही एक मोहरात्र. आज माझी उपासना केली जाते. अशा वेळी अनेक अघोर तंत्रविधी केले जातात. त्यापासून सज्जनांचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे. होय माते. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो.